असणारे तिथे असणारे त्या लेण्यातून तिथून सोन्याचा व्यापार करत 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 व्यापारी लोक गुंफेमध्ये बसायचे किंवा ह्या लेण्यामध्ये येऊन थांबायचे. का तर भिक्षू कसल्याही वस्तूला हात लावत असे आणि भिक्षूंच्यावर त्यांचा विश्वास असे आणि असा प्रवास करत ते पुण्याला जात असे. सोना चांदीचा पूर्वीचा हा असतो की हे तुम्ही ज्या कोंदोडी गावातून आलात ना तिथं सर्व जैन लोक राहत होते पहिले. आज 20-25 वर्ष जास्त वर्षापूर्वी असतील. नंतर मग ते रेल्वेचा मार्ग झाल्यानंतर हे तिकडे कर्जत लागले. तर हा असा मार्ग आहे. संकट असतात प्रत्येक जण. तुम्ही सुद्धा आता वर चढताना एवढं सोपं नाही. 2 टप्प्यामध्ये माणसाला चांगली दमछाक होते. आम्ही जातो आणि परत पुन्हा येतो. कोण भरती आले वगैरे तर बाहेरचे भरती कोणी आले पर्यटक म्हणून. महत्त्वाचा मुद्दा आहे हे करत करत धम्माचा वारसा आपण जीवन ठेवला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे बुद्ध धम्म संघ हे जास्तीत जास्त जागरूकतेने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बुद्ध धम्म संघ कसं ॲक्सेप्ट करताय किंवा ते स्वीकारताय हे तुमच्या चेहऱ्यात सांगू शकतो. बाहेर सहज तुम्ही किती काम करताय याच्यावर. आणि याबरोबर तुमचं सील पाहिजे. अशी म्हटलं इमाय पंचसिक्का पदाने सिलेन सुगती अंती. सिलेन सुगती मिळणारच. काम तुम्हालाच करायचं. भाकरी करत असताना चटका बसणारच आणि चटका बसतो म्हणून पळून जायचं. भाकरी बनवली तर खायला नाही तर मिळणार. तसंच हे पण एक चांगलं औषध आहे बुद्ध धम्म संघात. सील आणि 3 रत्न हे जर व्यवस्थित तुम्ही जर स्वीकारलं ना तर कुणाची गरज नाही. रस्ता स्वीकारायचा. म्हणून तथागताने तुम्हाला फक्त पंचशील दिला आहे. इमानी पंचसिक्का पदानी सीलेन सुगती यंती सीलेन भोग संपदा सीलेन निभृती यंती तस्मा सीलं विशुद्धी. निब्बान मिळणारच. 5 फक्त सील. चालायचं आहे. चालताना सहज कळतं तुम्ही चालताय की नाही हे चेहऱ्यावर कळतं. किती चाललात किती काय कळतं. ते सर्व तुमचं तुम्हालाच कळेल.